नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवूया बकऱ्याच्या मटणाची सुक्की भाजी. त्याला मी हळद 1 चम्मच लावले, अर्धा चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच अद्रक लसणाचं पेस्ट. याला चांगलं मिक्स करून घेतले आणि अर्धा गिलास पाणी घातले. जास्त पाणी घातल्यावर उतू जात आहे म्हणून थोडंसं घातले, अर्धा गिलास. आपण कुकरला ढक्कन लावूया. गॅस पेटूया. कुकर ठेवूया गॅसवर. याला 6 शिट्ट्या होऊ देऊया आपण. 6 शिट्ट्या झाल्या, आपण गॅस बंद करूया. याची हवा जाईपर्यंत आपण खाली ठेवूया. कुकरची हवा गेल्यावर ढक्कन काढायचं आपण. गॅस पेटूया. कढई ठेवूया. कोणतं पण कढई चालते, टोप चालते. कढई गरम होऊ देऊया. कढई गरम झालं आहे, तेल टाकूया. 2 चम्मच तेल टाकलं आहे. ह्या चम्मचनं तेल गरम होत आहे. तेल गरम झालंय, आपण कढीपत्ता टाकूया. फिरवूया. कढीपत्ता केला आहे, आपण कांदा टाकूया. एक कांदा मोठा चिरून घेतले मी. ह्याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. कांदा चांगला फ्राय झाला आहे. आपण 1 चम्मच अद्रक लसणाचं पेस्ट टाकूया. ह्याला व्यवस्थित परतून घेऊया. गॅस स्लो करूया. ह्याला पण व्यवस्थित परतून घेऊया. 1.25 किलो मटण आहे म्हणून मी 4 चम्मच घेतले. तुम्ही जास्त पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. टाकूया आता. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. मसाला 1 चम्मच टाकूया, घरकुल मसाला. ह्याला पण व्यवस्थित परतून घेऊया. कुकरची हवा गेली आहे, आपण ढक्कन काढूया. किती छान शिजलं आहे, किती मऊ शिजलं आहे बघा. हे हाताने तुटत आहे. आता टाकूया आपण सर्व मटण. ह्याला व्यवस्थित फिरून घेऊया. कोथिंबीर टाकूया. ह्याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. गॅस फास्ट करूया. अर्धा चम्मच मटणाला लावले होते मीठ. आता आपण 1/2 चम्मच टाकून घेऊया. ह्याला पण व्यवस्थित फिरूया. 1-2 मिनिटं त्याला शिजू देऊया. आपल्याला सुक्कं बनवायचं आहे ना, म्हणून त्याचं जरा पाणी आटू देऊया आपण. झाली आपली सुकी बकऱ्याची मटणाची भाजी. किती छान कलर आला आहे. या पद्धतीनं तुम्ही पण बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.